Hello friends, I am Mr. Ravindra Bhalerao and I welcome you to my channel, that is English for Learners. Dear students, in today's video we shall continue second part of practice paper of preliminary examination number 2. Already we have done first part of this practice paper. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या प्रिलिमिनरी एक्झामिनेशन चा 2 नंबरचा जो ॲक्टिव्हिटी शीट आहे त्याचा सेकंड पार्ट आपण घेणार आहोत. बट बिफोर वॉचिंग दिस व्हिडिओ, ॲज युजल आय रिक्वेस्ट यू डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब माय चॅनल. ऑल राईट, लेट्स गो. चला तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया. जसे की तुम्हाला सांगितल्याप्रमाणे इन फर्स्ट पार्ट, जर तुम्ही फर्स्ट पार्ट बघितला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये फर्स्ट पार्टची मी लिंक देईन, तिथे जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. इन फर्स्ट पार्ट वी हॅव कवर्ड सेक्शन 1. फर्स्ट पार्टमध्ये आपण सेक्शन 1चा क्वेश्चन नंबर 1 कवर अप केला होता, त्याचे क्वेश्चन आन्सर. ठीक आहे. आणि आज आपण बघणार आहोत तो म्हणजे सेक्शन नंबर 2. राईट. सेक्शन नंबर 2 टेक्स्चुअल पॅसेज, 20 मार्क्स. तुमच्या टेक्स्टबुकमधून 2 पॅसेज इथे दिले जातील. 1 पॅसेज फॉर 10 मार्क्स. ओके. तो ह्याला आपण सीन पॅसेज देखील म्हणू शकतो. लेट्स सी द क्वेश्चन नंबर 2A. रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज. खालील पॅसेज केअरफुली रीड करा आणि त्याच्या रिलेटेड ज्या ॲक्टिव्हिटी दिलेल्या आहेत त्या सोडवा. ठीक आहे. आता आपण याच्यामध्ये ॲक्टिव्हिटी बघण्या अगोदर तुम्हाला या अगोदर देखील सांगितलं आहे, जेव्हा आपण पॅसेज रीड करण्या अगोदर जी ॲक्टिव्हिटी दिलेली आहे A1 आणि A2 ती रीड करायची, तो प्रश्न समजावून घ्यायचा आणि त्यानंतर पॅसेज वाचायचा. जसे की ते आपण आहे स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर राईट ऑर रॉंग. इथे काही 4 सेंटेन्स दिलेले आहेत. ते सेंटेन्स राईट म्हणजे बरोबर आहेत की रॉंग चूक आहे. याच्यामध्ये तुम्हाला ट्रू ऑर फॉल्स, राईट ऑर रॉंग, ॲग्री ऑर डिसॲग्री या प्रकारचे प्रश्न किंवा फिल इन द ब्लँक्स असे विचारले जातात. ठीक आहे. पण ते बघण्या अगोदर आपण पॅसेज बघूया आणि त्यानंतर ही ॲक्टिव्हिटी आपण घेऊया. पॅसेज कोणता आहे? Many years later, I found myself caught in the rain at Bombay Flora Fountain. हा जो पॅसेज आहे तो तुमच्या लेसनमध्ये, जो लेसन तुमचा आहे अ बेगर चेंज माय लाईफ, एका भिकारीने माझं जीवन लेखकाचं कशा प्रकारे चेंज केलं याच्या रिलेटेड. त्याच्यामध्ये जो मीना नावाची कॅरेक्टर आहे आणि रायटर, आणि ते मीना नावाची कॅरेक्टर इज ऑलवेज पेसिमिस्टिक, निगेटिव्ह थिंकिंग करणारे असते. ते बेंगलोरमध्ये कशा प्रकारे एकत्रित राहतात आणि काही वर्षानंतर त्यांची जेव्हा भेट होते मुंबईमध्ये त्याचं वर्णन केलेलं पॅसेज तुम्हाला थोडक्यात एक्सप्लेन करून देतो. मेनी इयर्स लॅटर, पुष्कळ वर्षानंतर, आय फाउंड माय सेल्फ कॉट इन द रेन बॉम्बे फ्लोरा फाउंटन. मुंबईमध्ये फ्लोरा फाउंटन एक सर्कल आहे, प्लेस आहे, तिथे त्यांची भेट होते. इट वॉज पोरिंग, पाऊस जोराचा पडत असतो. आय डिडंट हॅव एनी अम्ब्रेला, माझ्याकडे अम्ब्रेला छत्री नव्हती. लेखिका बोलते. आय वॉज स्टँडिंग नियर अकबर अलीज अ पॉप्युलर डिपार्टमेंट स्टोअर. अकबर अलीच्या डिपार्टमेंट स्टोअर जवळ मी उभी होते. वेटिंग फॉर द रेन टू सबसाईड, पाऊस कमी होण्याची वाट बघत होते. सडनली, अचानकपणे, आय स्पॉटेड मीना, तिची जी पूर्वीची मैत्रीण जी नेहमी निगेटिव्ह बोलणारी, ती तिथे उभी असलेली लक्षात आली. स्पॉटेड, तिच्याकडे बघितलं. माय फर्स्ट रिॲक्शन वॉज टू रन. तिला बघितल्यानंतर पहिल्यांदा आलं की नको, हिच्यापासून आपण निघून जावं, कारण ती नेहमी निगेटिव्ह बोलणारी अशी होती. इवन इन दॅट पॉरिंग रेन, म्हणजे पाऊस पडताना देखील तिला भेटू नये असं तिला वाटलं. आय वॉज अँक्शियस टू अवॉइड बिईंग सीन बाय हर. तिने मला बघू नये म्हणून मी तिला अवॉइड करण्याचा प्रयत्न करीत होते. हॅव्हिंग टू लिसन टू हर नेवर एंडिंग कंप्लेंट्स, कारण जर तिला भेटले तर शी विल कंटिन्यू हर कंप्लेंट, तक्रार करणं, निगेटिव्ह बोलणं ती चालू करेल असं तिला वाटत होतं. कोणाला? लेखिकेला. हावेवर आय कुडंट एस्केप, परंतु मी माझी तिच्यापासून सुटका करू शकले नाही. तर झालं काय? शी हॅड ऑलरेडी सीन मी, तिने मला बघितलेलं असतं. अँड कॉट होल्ड ऑफ माय हँड, माझ्याजवळ येऊन तिने माझा हात तिच्या हातामध्ये घेतला. व्हॉट्स मोर, शी वॉज व्हेरी चेअरफुल, आणि विशेष म्हणजे फर्स्ट टाइम ती खूपच चेअरफुल दिसत होती. हे, आय एम रिअली एक्साइटेड, इट्स नाईस टू मीट ओल्ड फ्रेंड्स, व्हॉट आर यू डुईंग, अशा प्रकारे ती बोलत होती. आय एक्सप्लेन दॅट आय वॉज इन बॉम्बे ऑन ॲन ऑफिशियल वर्क. तिला मी एक्सप्लेन केलं ऑफिशियल वर्क निमित्त मी मुंबईमध्ये आलेली आहे. देन स्टे विथ मी टू नाईट, शी सेड.
लेट्स चॅट. डू यू नो दॅट ओल्ड फ्रेंड्स अँड मेमरीज आर प्रेशियस अँड रेअर. अशा प्रकारची एक्साइटिंग एक पॉझिटिव्हिटी यावेळी फर्स्ट टाइम बोलत होती. आय कुडंट बिलीव्ह इट. आय वॉज दिस रिअली मीना. माझा विश्वासच बसत नव्हता ती खरोखरच तीच मीना आहे जी पूर्वीची निगेटिव्ह बोलणारी. आय पिंच माय सेल्फ. जणू काय मी माझ्या स्वतःलाच चिमटा घेऊन बघितला. हार्ड टू बी शुअर इट वॉजंट अ ड्रीम. हे स्वप्न तर नाही ना. सो या प्रकारचा हा पॅसेज आहे तो. दॅट लेसन इज व्हेरी इंटरेस्टिंग. यू हॅव टू प्रिपेअर. त्याची तुम्ही तयारी करू शकता. नाव लेट्स द ॲक्टिव्हिटीज रिलेटेड टू दिस पॅसेज. A1. State whether the following statements are true or right or wrong. मीना looked very happy. मीना खूपच आनंदी दिसत होती. आता सांगितल्याप्रमाणे तुम्ही बोलला येस इट इज राईट या पॅसेजमध्ये. द रेन वॉज ड्रिझलिंग. पाऊस रिमझिम म्हणजे हळूहळू थोडे थेंब थेंब पडत होता. नाही, पाऊस कसा पडत होता? जोराचा. पॉरिंग हा शब्द आलेला. सो हे रॉंग आहे. राईट. नेक्स्ट. द रायटर हॅड अन अम्ब्रेला विथ हर. लेखिकेकडे अम्ब्रेला होता. छत्री होती? नाही, छत्री नव्हती म्हणून ती एका ठिकाणी त्या शॉपच्या बाजूला उभी होती. सो इट इज अ रॉंग सेंटेन्स. राईट. देन द रायटर वॉज इन बँगलोर ऑन अन ऑफिशियल वर्क. ती बँगलोरला ऑफिशियल कामानिमित्त आली होती. हे बँगलोरचा उल्लेख आला नाही आहे. शी हॅज केम टू द बॉम्बे. मुंबईमध्ये आलेली होती. सो इट इज ऑल्सो रॉंग. सो या प्रकारे आपण इथे आन्सर लिहू शकतो. नेक्स्ट A2. डिस्क्राईब मीनाज चेंज नेचर. याच्यामध्ये मीनाचं जे बदल झालेलं नेचर आहे पूर्वीपेक्षा त्याचं वर्णन करा. याच्यामधल्या काही लाईन्स आपण यूज करू शकतो. हाऊ शी वॉज चेंज. पण हे स्वतःच्या वर्ड्समध्ये लिहायचे असतात. इन दिस वे यू कॅन राईट. द रायटर कुड नॉट बिलीव्ह दॅट शी वॉज मीना. शी वॉज लुकिंग व्हेरी हॅपी. या प्रकारे आपण सेंटेन्स क्रिएट करू शकतो. शी वॉज स्माइलिंग फ्रिक्वेंटली. द रायटर हॅड नेवर सीन हर स्माइलिंग लाईक दॅट. She was talking very eagerly. She was very happy after meeting old friends. She was very cheerful. There were wrinkles in her face. चेहऱ्यावरती थोडेसे बरेच काळ खूप वर्षे गेल्यामुळे wrinkles सुरकुत्या पडलेल्या होत्या. But she looked more attractive and talkative as well as happy than ever before. पण पूर्वीपेक्षा खूपच सुंदर दिसत होती. So this change we can describe in this question. नेक्स्ट A3 तुमच्या वर्डच्या रिलेटेड ॲक्टिव्हिटीज किंवा क्वेश्चन असतात. फाइंड अपोजिट वर्ड्स फॉर द फॉलोइंग फ्रॉम द पॅसेज. तुम्हाला वर्ड दिलेला आहे त्याच्या अपोजिट वर्ड्स. वर्थलेस म्हणजे किंमत नसणे. त्याच्या अपोजिट पॅसेजमध्ये गेल्या प्रेशियस मूल्यवान. स्टार्ट एंड. कॉमन म्हणजे नॉर्मल. रेअर म्हणजे दुर्मिळ. लॉस्ट हरून जाणे. फाउंड. इन दिस वे 2 मार्क्ससाठी ॲक्टिव्हिटीज आहे. देन डू एज डिरेक्टेड A4 हे तुमच्या ग्रामरच्या रिलेटेड ॲक्टिव्हिटीज आहे. जसे की ते शी वॉज व्हेरी चेअरफुल या सेंटेन्स तुम्हाला एक्सक्लेमेटरी सेंटेन्समध्ये बदल करायचा आहे. अँड वन मोर सेंटेन्स गिवन हिअर. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. अफर्मेटिव्ह सेंटेन्समध्ये बदल करायचं आहे. हे जे तुम्हाला आय कुडंट बिलीव्ह इट एज अ अफर्मेटिव्ह म्हणजे हो करा. आपण डायरेक्टली आन्सर बघूया. शी वॉज व्हेरी चेअरफुल. दिलेलं सेंटेन्स असर्टिव्ह आहे, सिम्पल आहे. तर त्याचं एक्सक्लेमेटिव्हमध्ये कशा प्रकारे बदल करू शकतो याच्यावरती ग्रामरची रिलेटेड मी व्हिडिओ बनवलेली आहे. चेंज असर्टिव्ह टू एक्सक्लेमेटिव्ह. ती व्हिडिओ तुम्ही नक्की बघू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देईल. ओके. जसं आपण त्याच्यामध्ये अंडरलाईन करतो, हा शब्द काढतो. ॲन्सरची एक्सक्लेमेटिव्ह सेन्सची सुरुवात वॉट किंवा हावने करतो. ते ए किंवा अँड नाही म्हणून हाव. हाऊ चेअरफुल शी वॉज अँड एक्सक्लेमेटिव्ह मार्क्स. देन हे जे सेंटेन्स दिलं आय कुडंट बिलीव्ह इट. मी तिच्यावरती विश्वास ठेवू शकत नव्हतो. आता हे निगेटिव्ह सेंटेन्स. हे पॉझिटिव्ह सेंटेन्स म्हणजे अफर्मेटिव्ह करायचं विदाऊट चेंजिंग मिनिंग. मी विश्वास ठेवू शकतो म्हणजे मला तिच्यावरती विश्वास ठेवणं अशक्य होतं. तर या प्रकारचं ह्याच्यामध्ये सेंटेन्स राईट आन्सर आहे. आय वॉज अनेबल. मिनिंग तोच राहतो. आय वॉज अनेबल टू बिलीव्ह इट. आता एबल टू अनेबल टू ही जी ग्रामरचा टॉपिक आहे तो परफेक्ट करा. म्हणजे तुम्हाला अफर्मेटिव्ह आणि निगेटिव्ह तुम्हाला इथे सोडवता येईल. देन पर्सनल रिस्पॉन्स. स्वतःच्या मनाने उत्तर तुम्हाला इथे लिहायचं असतं. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन ऑप्टिमिस्टिक पर्सन अँड पेसिमिस्टिक पर्सन. ऑप्टिमिस्टिक म्हणजे आशावादी व्यक्ती आणि निराशावादी व्यक्ती या दोघांमध्ये फरक काय असतो. सर आन्सर गिवन हिअर. द मेन डिफरन्स बिटवीन ऑप्टिमिस्टिक अँड पेसिमिस्टिक इज दॅट द ऑप्टिमिस्टिक इज बीइंग ऑलवेज पॉझिटिव्ह अबाउट थिंग्स. ऑप्टिमिस्टिक व्यक्ती इज ऑलवेज पॉझिटिव्ह. नेहमी होकारार्थी असते म्हणजे पॉझिटिव्ह थिंकिंग करते. वेरॅज त्याचप्रमाणे पेसिमिस्टिक म्हणजे निगेटिव्ह नकारार्थी विचार करणारी निराशवादी. पेसिमिस्टिक इज ऑलवेज बीइंग निगेटिव्ह अबाउट थिंग्स इन लाईफ. सो briefly we can write like this. Now
Let's see the next activity. Right. Next paragraph. First paragraph we have completed. Scene passage. त्याचे क्वेश्चन नंबर 2 चा B. You may have given a passage. अशाच प्रकारचा पॅसेज दिलेला आहे. आपण तो पॅसेज बघूया. Champions aren't made in gyms. हा तुमच्या बी स्मार्ट या टॉपिकमधून आहे. चॅम्पियन्स आरंट मेड इन जिम. चॅम्पियन्स हे जिममध्ये तयार होत नसतात. चॅम्पियन्स आर मेड फ्रॉम समथिंग दे हॅव अ डीप इनसाइड देम. चॅम्पियन्स बनण्यासाठी, सक्सेसफुल बनण्यासाठी त्यांच्यामध्ये डीप असे काहीतरी क्वालिटीज असावी लागते. अँड दिस क्वालिटीज आर डिझायर, इच्छा, तीव्र इच्छा, ड्रीम, स्वप्न बघणे, विजन, दूरदृष्टिकोन. सो दीज आर द क्वालिटीज आर नेसेसरी. दे हॅव टू हॅव द स्किल अँड विल. त्यांच्याकडे स्किल, कौशल्य आणि इच्छाशक्ती पाहिजे. द विल मस्ट बी स्ट्रॉंगर दॅन द स्किल. आणि इच्छाशक्ती तुमच्या विल स्ट्रॉंगर, जास्त अधिक स्ट्रॉंगर पाहिजे. कशापेक्षा? स्किलपेक्षा, कौशल्यापेक्षा. सक्सेसफुल प्रोफेशनल्स थ्राईव्ह द सेम मॅनर. जे यशस्वी व्यक्ती, व्यावसायिक असतात ती या पद्धतीने त्यांची वागणूक असते किंवा त्यांच्याकडे गुण असतात. वी ऑल हॅव नॅचरल टॅलेंट. सो तुम्ही बी स्मार्टचा जो टॉपिक आहे तो प्रॉपरली रीड करा किंवा हा पॅसेज पॉज करून तुम्ही रीड करा. आपल्या याच्यामध्ये टाईम वेस्ट होणार आहे. आपण डायरेक्टली याचे आपण क्वेश्चन आन्सर्स बघूया. क्वेश्चन आन्सर ए मध्ये डॅश डॅश मे बी अवॉइडेड इन अब्सेन्स ऑफ एनी गोल्स. आता हे जे फिल इन द ब्लँक्स आहे हे सेंटेन्स तुम्हाला सेंटेन्स याच्यामध्ये असेल पॅसेजमध्ये. तो प्रॉपर वर्ड फाइंड आउट करून तो फिलअप करून सेंटेन्स कंप्लीट करा. फॉर एक्झाम्पल डॅश डॅश मे बी अवॉइडेड इन द अब्सेन्स ऑफ गोल. आता पॅसेज काय आहे? अब्सेन्स ऑफ गोल तो याच्यामध्ये शोधायचा. पॅसेजमध्ये काय अब्सेन्स ऑफ गोल आहे? सेटिंग गोल्स. ओके, गोल्स पुट वन्स त्याच्यामध्ये असं सेकंड स्टेज. राईट. आता परत आपण थोडंसं केअरफुली पूर्ण पॅसेज बघावं लागेल, त्यानंतर तो आपल्याला शब्द भेटला. पण तुम्ही जर ॲन्सर जर बघितला ना तर ते या पद्धतीने आहे. फिअर अँड फेल्युअर मे बी अवॉइडेड इन द. म्हणजे हे सेंटेन्स तुम्हाला पॅसेजमध्ये आहे, त्याच्या अगोदर हे दोन शब्द आहेत, ती या प्रकारे फिलअप करू शकतो. नेक्स्ट आहे द विल मस्ट बी स्ट्रॉंगर. विल स्ट्रॉंगर पाहिजे. कशापेक्षा? द स्किल. म्हणजे हा शब्द भरायचा. इथे तुम्ही काय काळजी घ्यायची आहे, जेव्हा तुम्ही फक्त शब्द हे आन्सर लिहायचं नाही, ते शब्द फिलअप करून ते सेंटेन्स कंप्लीट करायचे, तरच तुम्हाला मार्क्स मिळेल. फुल स्टॉप द्यायचा. ठीक आहे. आणि जो आपण फिलअप केला त्याला अंडरलाईन करू शकतो, जसे मी ते ब्ल्यू कलरमध्ये दाखवलेलं आहे. नेक्स्ट डॅश डॅश हेल्प स्टीर्स. द गोल्स हेल्प स्टीर अ कोर्स ऑफ लाईफ रॅदर दॅन सप्लाय simply drifting along the letting things happen. Okay, this one. Smart goals are methodology of thinking that helps people reach success. या प्रकारे. B2 complete the वेब कंप्लीट करायची आहे ज्याप्रमाणे दिलेलं आहे. सेटिंग गोल्स हॅज 2 व्हॅल्युएबल असेट्स. आणि हे तुम्हाला एम्प्टी दिलेलं आहे. जसं ज्या मग ह्याच्यामध्ये ॲन्सरमध्ये बघा हे तुम्हाला क्वेश्चन दिलं आहे. सेटिंग गोल 2 व्हॅल्युएबल असेल आणि हे डायग्राम काढायचे आहे एक्झाममध्ये. तर सेटिंग गोल्स इथे बघा. सेटिंग गोल्स हॅव 2 व्हॅल्युएबल असेट्स. हा पॉईंट. आणि त्याच्यामध्ये 2 जे इम्पॉर्टंट त्याच्या सेटिंग गोलसाठी काय? अ सेन्स ऑफ ओरिजिनॅलिटी 1 अँड स्टेपिंग स्टोन इल्युमिनेट द पाथ 2. 2 मार्क्स आपल्याला इथे इझिली भेटले. पण प्रॉपर डायग्राम करून यू हॅव टू पुट दिस लाईन्स ऑर वर्ड्स असं लिहायला पाहिजे ते. देन यू विल गेट 2 मार्क्स. ज्याप्रमाणे दाखवले अ सेन्स ऑफ ओरिजिनॅलिटी अँड स्टेपिंग स्टोन टू इल्युमिनेट दी पाथ. राईट. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी B3 जे की तुम्हाला माहिती आहे की वोकॅब्युलरीचे रिलेटेड आहे. फर्स्ट पिक आउट द ऑड मॅन. म्हणजे याच्यामध्ये वेगळा शब्द वेगळा लिहायचा आहे. कॅन, मस्ट, हॅव आणि मे. हे तर हेल्पिंग वर्ड आहे. मग त्याच्यापेक्षा वेगळा कोणता आहे? कॅन, मस्ट आणि मे हे मॉडल ऑक्झिलरीज आहेत. पण हॅव हा फक्त मॉडल ऑक्झिलरी नाही, पण हॅव हा काय आहे? हेल्पिंग वर्ब. तर मग तो हॅव आपण वेगळा काढला. ॲपियर, रिच, स्टँड, नॅचरल. जर हे वर्ड्स आपण बघितले, ॲपियर म्हणजे प्रकट होणे, दिसणे, रिच म्हणजे पोहोचणे, स्टँड उभं राहणे, नॅचरल नैसर्गिक. आता हे प्रत्येक ॲपियर, रिच, स्टँड, नॅचरल हे ॲडजेक्टिव्ह आहेत. अँड रिच ॲपियर, रिच, स्टँड हे सगळे वर्ब आहेत, क्रियापद आहेत. आणि नॅचरल हा एकटाच वेगळा शब्द म्हणजे ॲडजेक्टिव्ह आहे, म्हणून हा नॅचरल आपण वेगळा काढला. ऑड आहे. सक्सेसफुल, ड्रीम, व्हॅल्युएबल आणि स्पेसिफिक. तर सक्सेसफुल काय आहे? आपण ॲडजेक्टिव्ह आहे, व्हॅल्युएबल ॲडजेक्टिव्ह आहे,
स्पेसिफिक ॲडजेक्टिव्ह आहे आणि ड्रीम मात्र हा नाऊन आहे म्हणून तो वेगळा घेतला. ठीक आहे. रिअलिस्टिक, प्रोफेशनल, चॅम्पियन्स अँड सिच्युएशन याच्यामध्ये चॅम्पियन्स हा वेगळा आहे, तो इथे आपण घेतलेला आहे. ठीक आहे. डुएल डिरेक्टेड सेंटेन्स तुम्हाला दिलेला आहे, दे हॅव द स्किल अँड विल. फाइंड आउट द इन्फिनिटिव्ह. इन्फिनिटिव्हवरती मी व्हिडिओ सेपरेट बनवले, ती तुम्ही बघू शकता. इन्फिनिटिव्ह म्हणजे टू प्लस मेन वर्ब, म्हणजे तुम्हाला हे वाक्य इथे टू प्लस त्याच्या पुढचा वर्ब, म्हणजे ॲन्सरमध्ये ते सेंटेन्स पूर्ण लिहायचं आणि टू आणि जे वर्ब आहे त्याला तुम्ही अंडरलाईन करू शकता किंवा बॉक्स करू शकता. नेक्स्ट सेंटेन्स दिलं आहे, द विल मस्ट बी स्ट्रॉंगर दॅन द स्किल. हे सेंटेन्स आहे, या सेंटेन्स बिगिन युअर सेंटेन्स विथ द स्किल. आता यावेळी कधी कधी ना अशा प्रकारची वाक्य असतात, बिगिन युअर सेंटेन्स हे चेंज डिवाईससाठी विचारत होतं, पण इथे चेंज डिवाईससाठी सेंटेन्स जर तुम्ही सेंटेन्स केअरफुली बघितलं, द विल मस्ट बी स्ट्रॉंगर दॅन द स्किल. ग्रामरचे सेंटेन्स जर हे बघितलं तर हे कंपॅरेटिव्ह डिग्रीचं सेंटेन्स आहे आणि जेव्हा आपण द स्किल पुढे घेऊन केलं तर हे पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये चेंज होईल. जसं पॉझिटिव्हचं कंपॅरेटिव्ह, कंपॅरेटिव्हचं पॉझिटिव्ह किंवा सुपरलेटिव्हचं पॉझिटिव्ह किंवा कंपॅरेटिव्ह हे त्याच्या रिलेटेड आहे. म्हणजे आता डिग्रीच्या रिलेटेड जी व्हिडिओ बनवलेली आहे या ग्रामरच्या टॉपिक ते अगोदर नीट समजून घ्या, म्हणजे हे ॲन्सर कसं आलं ते तुम्हाला व्यवस्थित कळेल. ठीक आहे. आपल्याकडे वेळ कमी आहे की नंतर ते एक्सप्लेन करून देऊ शकत नाही आहे. सर द स्किलने आपण स्टार्ट जर केली, हे कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये ते पॉझिटिव्हमध्ये असेल, द स्किल मस्ट नॉट बी ॲज स्ट्रॉंग ॲज द विल. तुम्हाला हे असं उत्तर का आलं तर हे पॉझिटिव्हचं कंपॅरेटिव्हचं पॉझिटिव्हमध्ये चेंज केलेलं आहे. त्यासाठी तुम्ही डिग्री तुम्हाला चेंज द डिग्री हे प्रॉपर यायला पाहिजे. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी बघूया. पर्सनल रिस्पॉन्स. व्हॉट क्वालिटीज आर नीडेड टू बी अ सक्सेसफुल इन लाईफ. जीवनामध्ये सक्सेसफुल होण्यासाठी कोणते गुणांची आवश्यकता आहे तर आपण लिहू शकतो. फॉर अ पर्सन टू बी सक्सेसफुल टू हॅव टू गेट डिटर्मिनेशन, दृढ निश्चय, पेशन्स अलॉंग विथ पर्सिव्हरन्स, चिकाटी हे गुण असायला पाहिजे. त्यानंतर द पर्सन मस्ट डिसिप्लिन्ड, मॅच्युअर अँड यूज टाईम थॉटफुली, विचारपूर्वक वेळेचा उपयोग करणारा पाहिजे. शुड बी अवेअर ऑफ कॉन्सिक्वेन्सेस ऑफ ॲक्शन्स. जो काही तो ॲक्शन किंवा कृती करतो, वागतो, त्याचा परिणाम काय होईल याच्याबद्दल तो सतर्क असला पाहिजे. शुड कीप अ गुड बिहेवियर टुवर्ड द पियर्स अँड ऑल द पीपल. लोकांबरोबर त्याचं बिहेवियर योग्य असायला पाहिजे. ओके. मस्ट हॅव द स्ट्रॉंग डिझायर अँड टू बी सक्सेसफुल अँड अचीव समथिंग इन लाईफ. सो इन दिस वे वी कॅन राईट द आन्सर. राईट. नेक्स्ट सेक्शन नंबर 3 पोएट्रीवरती आहे. ओके. 10 मार्क्ससाठी ए 1 पोएम फॉर क्वेश्चन आन्सर अँड सेकंड पोएम फॉर ॲप्रिसिएशन. क्वेश्चन नंबर 3, रीड द फॉलोइंग स्टांजा अँड डू द ॲक्टिव्हिटीज. आता स्टांजा काय आहे तो अगोदर बघूया. इथे तुम्हाला स्टांजा दिलेला आहे. टुडे ऑन अ बस आय सॉ अ लवली गर्ल विथ अ सिल्कन हेअर. आता हा जी पोएम आहे तर तुम्ही ती पोएम 4th युनिटमधली आहे. आज मला बसमध्ये एक लवली गर्ल, सुंदर मुलगी भेटली, लेखिका बोलते. आणि याच्यात तुम्हाला शॉर्ट स्टोरी सांगतो की म्हणजे तुम्हाला कळेल पोएम जर तुम्ही शिकलेलं असाल तर, की ज्याच्यामध्ये की आपण प्रत्येक वेळी आपण दुसऱ्याशी कम्पेअर करतो, मी त्याच्यापेक्षा कमी आहे, माझी असंच का आहे. पण या कवितेमध्ये सांगितलं की आपल्यापेक्षाही इतर लोक कसे असतात आणि ते कशा प्रकारे जगतात त्याच्या रिलेटेड आहे. जसं की ते टुडे ऑन अ बसमध्ये आय सॉ अ लवली गर्ल, एक सुंदर मुलीला मी बघितलं, विथ सिल्कन हेअर, छान सिल्कन हेअर होते बसमध्ये. आय एनविड हर, तिला बघितल्यानंतर लेखिका बोलते कवयित्री बोलते मला माझ्या मनामध्ये तिच्याबद्दल जेलसी निर्माण झाली. शी सीम सो गे, ती खूप आनंदी दिसत होती. अँड विश आय वॉज सो फेअर, आणि तिला बघून असं वाटलं ती एवढी सुंदर पण आहे, आनंदी पण आहे, कदाचित मी अशी असते तर, अशी जेलसी. वेन शी रोज टू लिव्ह, पण अचानक ती उभी राहिली खाली उतरण्यासाठी. आय सॉ हर हॉबलिंग डाऊन, तेव्हा बघितलं की चालताना ती लंगडत चालत होती, म्हणजे शी वॉज हँडिकॅप्ड. आयसल्स म्हणजे त्या बसमधून ज्या मधल्या मार्गाने एम्प्टी स्पेसमधून जात होते खाली उतरण्यासाठी, ती लंगडत म्हणजे कुबड्या घेऊन चालत होती. म्हणजे बघा, अगोदर जेलसी निर्माण झाली पण तिची खरी अवस्था, पण त्या अवस्थेमध्ये देखील शी वॉज लुकिंग सो हॅपी. म्हणून ती काय बोलते, ओ गॉड फॉरगिव्ह मी, मला माफ कर, वेन आय विन, जेव्हा मी अशा प्रकारच्या मनामध्ये तक्रार करते, कंप्लेंट करते, मला माफ कर. सो वेगवेगळे सिच्युएशन्स इथे डिस्क्राईब केलेले आहेत. यू हॅव टू रीड दॅट पोएम केअरफुली अँड ट्राय टू अंडरस्टँड. त्याच्यावरती व्हिडिओ बनवले तुम्ही बघू शकता. ठीक आहे. आपण डायरेक्टली क्वेश्चन आन्सर जाऊया याच्या. राईट. मॅच अ फॉलोइंग अँड रीराईट द अगेन.
ग्रुप ए आणि ग्रुप बी मधले वर्ड्स आणि मिनिंग मॅच करायचे. द ब्युटिफुल गर्ल ऑन अ बस, ती कशी होती? हँडिकॅप इन हर लेग्स, तिच्यासाठी. द स्वीट सेलिंग लॅड बॉय, नेक्स्ट एक इन्सिडेंट दाखवलं आहे की मिठाई विकणारा मुलगा, तो कसा होता? अनएबल टू सी, तो बघू शकत नव्हता, सुंदर असून देखील. द ब्ल्यू आईड चाइल्ड वॉज, त्या एक निळ्या डोळ्याचा मुलगा आहे आणि त्याच्याकडे बघितलं त्या लेखिकेला कवयित्रीला अनुभव येतो. ही वॉज अनएबल टू हिअर, तो ऐकू शकत नव्हता. द पोएट सेज द वर्ल्ड इज माइन, ही कॅन एक्सपिरियन्स ब्युटी ऑफ नेचर, हे इथे सांगायचं आहे. ओके, सो नेक्स्ट ॲक्टिव्हिटी दॅट इज A2. डू यू थिंक पीपल विथ सम हँडिकॅप शुड बेग फॉर मनी? जस्ट फॉर युअर आन्सर. म्हणजे हँडिकॅप जे लोक असतात त्यांनी बेग म्हणजे भीक मागणं हे योग्य आहे का? तुम्ही काय म्हणाल? तर इथे म्हटलेलं आहे इट इज व्हेरी डिफिकल्ट फॉर देम टू फाइंड वर्क एनिवर. तसं बघितलं त्यांच्यासाठी काम मिळणं खूप डिफिकल्ट आहे. बट इन माय व्ह्यू, परंतु मला असं वाटतं पीपल विथ हँडिकॅप शुड नॉट बेग, त्यांनी भीक मागू नये. दे शुड ट्राय टू फाइंड अ जॉब टू अर्न अ लिव्हिंग, जगण्यासाठी काहीतरी जॉब काम करायला पाहिजे. बिकॉज बेगिंग ऑन द स्ट्रीट वूड मीन गिव्हिंग अप द सेल्फ रिस्पेक्ट. जेव्हा भीक मागतो तेव्हा तुमचा सेल्फ रिस्पेक्ट काही नसतो, तुम्हाला अभिमान स्वाभिमान काही राहत नाही. There are various kinds job that person can do despite his or her disabilities. पण disabilities असून सुद्धा त्यांच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे जॉब्स अवेलेबल आहेत. So we can write our personal opinion this type. Next, write an example of figure of speech. Onomatopoeia. Onomatopoeia is one of the figure of speech ज्याच्यामध्ये साऊंड असतो, जसं म्याव म्याव. This word shows the sound of cat. Bow bow, like this. So here one sentence is there, oh God forgive me. So this sentence shows a sound which is the requesting to the God. So this is the example of onomatopoeia. Okay, so next poem, one more poem for B, appreciation sati. If this poem is given here, as you know that in this poem the father is advising to his son. या कवितेमध्ये वडील आपल्या मुलाला ॲडवाइज करीत आहेत हाऊ टू लिव्ह युअर लाईफ, म्हणजे जीवनामध्ये आपण आपलं जीवन कशा प्रकारे जगलं पाहिजे. वेन अ डिफरंट टाईप्स ऑफ सिच्युएशन्स ऑकर, जेव्हा वेगवेगळ्या प्रकारच्या परिस्थिती निर्माण होतील तेव्हा आपण कसं वागलं पाहिजे याच्याशी रिलेटेड. जसं उदाहरणार्थ, इफ यू कॅन कीप युअर हेड वेन ऑल अबाउट यू आर लॉसिंग देअर्स अँड ब्लेमिंग इट ऑन यू. पहिल्या दोन वेळेस मिनिंग सांगतो. इफ यू कॅन कीप युअर हेड, तुझं डोकं शांत ठेवू शकलास, म्हणजे तू तुझं डोकं शांत ठेव. कीप युअर हेड मीन्स बी सायलेंट, बी पीसफुल, बी काम अँड क्वाईट. केव्हा स्वतःचं डोकं शांत ठेवायला सांगितलं? वेन, जेव्हा ऑल अबाउट यू, जेव्हा सर्व लोक तुझ्याबद्दल काय करतील? लॉसिंग देअर्स अँड ब्लेमिंग इट ऑन यू, त्यांच्या मनाचा समतोल जाऊन तुझ्यावरती विनाकारण तक्रार करतील. असे लोक असतात. दॅट टाईम व्हॉट यू हॅव टू डू? दॅट टाईम यू हॅव टू कीप सायलंट, कीप क्वाईट. सो या प्रकारे प्रत्येक लाईनचे ते एक्सप्लेन छान केलेलं आहे. याच्यावरती मी व्हिडिओ बनवले आहे, ते तुम्ही बघू शकता. आपण डायरेक्ट जे तुम्हाला जे पॉईंट दिले जातात, टायटल, नेम ऑफ द पोएट, हे आपल्याला कंप्लीट करायचे. देन यू विल गेट 5 मार्क्स, इझिली भेटू शकतात. आन्सर त्या प्रकारे टायटल ऑलरेडी दिलेलं असेल. इफ द टायटल ऑफ द पोएम इज इफ, नेम ऑफ द पोएट रुडयार्ड किपलिंग. राईम स्कीम, इन फर्स्ट स्टांजा देर इज अ ए अँड बट रिमेनिंग स्टांजा, बाकीच्या स्टांजामध्ये ए बी हे राईम स्कीम आहे. फिगर ऑफ स्पीच, पर्सॉनिफिकेशन आणि अलिट्रेशन. अलिट्रेशन आता प्रत्येक पोएममध्ये तुम्हाला बघायला मिळेल. थीम और सेंट्रल आयडिया, याची सेंट्रल आयडिया काय? द पोएट गिव्ज मॅनी ॲडवाइजेस टू अस. या पोएममधून कवी पुष्कळ ॲडवाइज आपल्याला देताना दिसून येतो. ही ऑल्सो ॲडवाइज अस व्हॉट इज इम्पॉर्टंट इन अवर लाईफ, आपल्या लाईफमध्ये काय इम्पॉर्टंट आहे त्याचा सल्ला देतो. द हायेस्ट क्वालिटी डिस्क्राइब्ड दॅट वी शूड ट्रीट पीपल देन वी विल बी अ मॅन इफ वी यूज टाईम प्रॉपरली. जर आपण काळानुसार योग्य वेळेचं यूज केला आणि योग्य प्रकारे लोकांशी ट्रीटमेंट केलं, देन इट विल बी आपल्यासाठी ती हायेस्ट क्वालिटी असेल. वी शूड बी अ मास्टर ऑफ दिस अर्थ. If we follow all this advice, then we can live happily. So here the poet says, whatever the advice is given by the father to his son, and if the son follows all these advices, then the son will be master on this earth. That means he will be successful. He will be a good human beings. या प्रकारचा सल्ला आपण दिलेला आहे. या प्रकारच्या लाईन्स आपण सेंट्रल आयडियामध्ये लिहू शकतो. सो फ्रेंड्स,
Remaining parts we shall कंटिन्यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. आता पण आपण क्वेश्चन नंबर 3 सेक्शन 3 पर्यंत आलो आहे आणि नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4 सेक्शन 4 जो अनसीन पॅसेज आहे, समरी रायटिंग आहे अँड रायटिंग स्किल वी शॅल कवर्ड अप इन पार्ट 3. पार्ट 3 आपण या ॲक्टिव्हिटी शीटवरती बनवणार आहोत, त्याच्यामध्ये बाकीच्या पुढची क्वेश्चन्स आपण कवर केलं. आय होप यू माइट हॅव लाईक दिस व्हिडिओ. इफ यू लाईक इट प्लीज शेअर इट. इफ यू हॅव एनी सजेशन्स फॉर मी यू कॅन राईट इन कमेंट बॉक्स. विश यू गुड डे. टेक केअर. थँक यू व्हेरी मच.